नमस्कार, मी आमिनी महामुणकर. टॉक टाइम मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण टॉक टाइम मध्ये पार्किन्सन्स आजार आणि निदान या विषयावर चर्चा करणार आहोत आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत या विषयातील न्यूरोसर्जन डॉक्टर मनीष सबनीस. डॉक्टरांचं मी या शो मध्ये स्वागत करते. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार, थँक्यू सो मच. तर विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर मनीष सबनीस यांचं मेडिकल शिक्षण हे सेंट जीएस मेडिकल कॉलेज अँड केईएम हॉस्पिटल मुंबई येथून झालंय. तसंच न्यूरोसर्जन या विषयातील पदव्युत्तर शिक्षण हे पुण्याच्या पुणे इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजी येथून झालंय. त्याचप्रमाणे स्पेशल ट्रेनिंग इन फंक्शनल अँड मूवमेंट स्पाइन डिसऑर्डर सर्जरीज हॉस्पिटल फॉर यूरोलॉजी अँड न्यूरोसर्जन लंडन येथून त्यांनी घेतलंय. गेल्या 15 वर्षात क्लिष्ट अशा न्यूरोसर्जिकल प्रोसिजर त्यांनी पार पाडल्यात. गेल्या 17 वर्षांपासून ते सह्याद्री हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जन म्हणून काम करतायत. तर डॉक्टरांचं मी पुन्हा एकदा आपल्या शो मध्ये स्वागत करते. डॉक्टर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. डॉक्टर, थेट विषयाकडे आता वळूयात आपण की पार्किन्सन्स म्हणजे मराठीत त्याला कंपवात म्हणतात. तर अजूनही अनेकांना नक्की पार्किन्सन्स म्हणजे काय आहे, हा आजाराचा प्रकार आहे की नाही हे देखील माहीत नाहीये. तर याबाबत तुम्ही सविस्तर मध्ये काय सांगाल? काय आहे नक्की पार्किन्सन्स? बरोबर. पार्किन्सन्सचा आजार आणि कंपवात यामध्ये नेहमी गुंतागुंत केली जाते. कॉमन माणसाला समाजामध्ये कुठलाही कंपवात म्हणजे पार्किन्सन्स आहे असं वाटतं. हो. कंपवाताचे 2 प्रकार आहेत. एक कंपवात जो आपण ज्यावेळेस काम करतो किंवा काम करण्याचा विचार सुरू करतो त्यावेळेस सुरू होतो, तो आपला एक आम कंपवात असतो. त्याला आपण इसेन्शियल ट्रेमर्स असं इंग्लिशमध्ये म्हणतात. पण खरा जो पार्किन्सन्सचा कंपवात आहे तो ज्या रुग्णाला पार्किन्सन्सचा आजार आहे तो शांत बसल्यानंतरच सुरू होतो. याला रेस्ट ट्रेमर्स म्हणतात. त्यामुळे कंपवात कुठलाही एखाद्या माणसाच्या अंगात, एखाद्या रुग्णाच्या अंगात दिसून आला तर तो पार्किन्सनचा असं नाहीये. कारण बरेचसे कंपवाताचे आजार आहेत ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने रुग्णाला भेडसावू शकतात. पार्किन्सनचा जो आजार आहे तो मेंदूच्या तळाकडे, ज्याला बेसल गँग्लिया म्हणतात, मेंदूचा तळ, बेस म्हणजे तळ, तर तळाकडे ज्या बेसल गँग्लिया नावाची केंद्र असतात त्या केंद्रामध्ये डोपामिन नावाचं रसायन तयार करणाऱ्या पेशी असतात. त्या पेशींचा ऱ्हास होतो आणि तो ऱ्हास झाल्यामुळे शरीरावरचं नियंत्रण हे त्या व्यक्तीचं, त्या रुग्णाचं कमी होतं आणि पार्किन्सन्सचा आजार हा होतो. डॉक्टर पार्किन्सन्स जे होते त्यांनी त्याचा शोध लावला, त्यांचं नाव त्याला दिलं गेलं आणि हा जो आजार आहे हा मेंदू झिजण्याशी संबंधित आहे. बरं. नाही, हा खूप मोठाच आजार आहे कारण की मेंदू ज्यामध्ये झिजला जातो म्हणजे असा आजारावर मात करणं तर खूप मोठी गोष्ट आहे. पण डॉक्टर, हा आजार होण्यामागे नेमकं कारण काय आहे? या आजाराचं खरं कारण सांगितलं तर कोणालाही माहित नाही. म्हणजे आमच्याकडे जे काही मॅक्सिमम रुग्ण पार्किन्सन्स डिसीजचे येतात ते रुग्ण इडिओपॅथिक पार्किन्सन्स डिसीज, म्हणजे ज्या पार्किन्सन्स डिसीजला काही पक्क कारण सापडलं गेलेलं नाहीये अशीच रुग्ण येतात. परंतु याच्या जोडीला बरेचसे बाकीचे घटक असतात. म्हणजे व्यसनं आहेत, स्ट्रेसेस आहेत, मेंदूचे रक्तपुरवठे बिघडण्याचे आजार आहेत आणि अशा बऱ्याच काही काही गोष्टी आपण त्याला सर्कमस्टॅन्शियल फाइंडिंग्स म्हणतो की बऱ्याचशा गोष्टी या ॲबनॉर्मल आहेत असं आढळतं आणि त्याच माणसाला पार्किन्सन्स सदृश्य चिन्ह असतात. त्यावेळेस बऱ्याच वेळेस आपण म्हणतो हा याच्यामुळे झालं असेल, त्याच्यामुळे झालं असेल. पण अगदी मी प्रामाणिकपणे कबूल करतो, प्रांजळपणे कबूल करतो, खरं पार्किन्सन्सचं कारण हे आजपर्यंत जगाला कळलेलं नाहीये. पण का होतो, म्हणजे कुठल्या पेशी झिजतात हे नक्की कळलेलं आहे. त्या का झिजतात याचं जेनेटिक्स पर्यंत, म्हणजे जीन्स मध्ये खराबी असेल, गुणसूत्रांमध्ये काहीतरी गडबड असेल, या लेवल पर्यंत आतापर्यंत संशोधन चालू आहे. पक्क कारण आतापर्यंत हातात आलेलं नाही. बरं, नक्कीच डॉक्टर. पण डॉक्टर, एखाद्या रुग्णाला कंपवाताचा त्रास सुरू झालाय पण तरी देखील त्याला कळत नाहीये की हा आजार म्हणजे कंपवात किंवा पार्किन्सन्स आहे, तर यामागे लक्षणं नेमकी कोणती आहेत की रुग्णांनी कसं ओळखायचं की हे कंपवात झालंय? पार्किन्सन्सच्या आजारामध्ये रुग्णामध्ये बरेचसे बदल होतात आणि ते काही बदल रुग्ण स्वतः ओळखतो आणि काही बदल त्याचे नातेवाईक ओळखतो. रुग्ण जे काही बदल ओळखतो ते आहे त्याच्या अंगामध्ये जडत्व निर्माण होणं, म्हणजे खुर्चीतनं पटकन उठणं, खुर्चीमध्ये बसणं. कोणी आपण जेव्हा आपण चालायचा प्रयत्न, सगळ्यात सोपी गोष्ट आजकाल मॉल्समध्ये गेल्यानंतर एस्केलेटर्स असतात, ते जिने असतात ऑटोमेटेड, त्या जिन्यामध्ये पटकन पाय टाकणं हे त्या पेशंटला जमेन असं होतं. त्याला कळत नाही की आपण काही महिन्यांपासून असे जड का झालोय. म्हणजे आमच्या इंग्लिश टर्मिनॉलॉजीमध्ये पेशंट बिकम्स मॅग्नेट असं त्याला म्हटलं जातं, म्हणजे चुंबक होऊन जातो पेशंट आणि तो जमिनीला चिकटतो. तर जडत्व अंगामध्ये निर्माण होणं, जडत्वाच्या बरोबर अंगामध्ये कंपवात निर्माण होणं. शांत सुरुवातीच्या काळामध्ये रुग्ण जेव्हा शांत बसलेला असतो त्यावेळेस त्याचे हात हळूहळू 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 कापायला लागतात आणि मग त्याने काही क्रिया सुरू केली की तो कंपवात थांबतो. हळूहळू त्या कंपवाताचं रूपांतर 24 तासाच्या कंपवातामध्ये
होऊ शकतं. तर कंपवात हे पार्किन्सनच्या आजाराचं दुसरं लक्षण आहे. ज्या वेळेस जडत्व निर्माण होतं त्यावेळेस पेशंटच्या हालचाली कमी होतात. त्यामुळे बऱ्याच वेळेस नातेवाईक ही गोष्ट ओळखतात की ही व्यक्ती घरात खूप ऍक्टिव्ह होती. ते पटकन काम करायचे, उठायचे, बाहेर जायचे, यायचे, कुठल्याही गोष्टीला तयार असायचे. आज शांत बसून असतात. आपण बोललो तर बोलतात. चेहऱ्यावरचे हावभाव कमी झालेले आहेत. कधी कधी असं ना वाटतं की आपण त्यांना बोललेलं कळलंय की नाही हे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून सांगता येत नाही. म्हणजे चेहऱ्यावर एक मख्खपणा आलेला आहे. या गोष्टी सुद्धा आपल्याला पार्किन्सनच्या रुग्णाला दिसतात आणि ते नातेवाईक जास्ती करून ते पिकअप करतात. म्हणजे आम्ही रुग्णाला विचारतो की तुमचं असं वाटतंय का की तुम्हाला तुमच्या भावना तुमच्या चेहऱ्यावर पटकन दिसत नाहीत? रुग्ण म्हणतो असं काही नाहीये. मग आम्ही नातेवाईकांकडे पाहतो. नातेवाईकांकडे बरोबर आहे सर, मागच्या काही महिन्यांपासून असं झालंय की आम्ही जे बोलतोय त्यांना कळतंय की नाही आम्हाला समजतच नाही. मग आम्ही त्यांना 4-4 वेळा तीच गोष्ट परत परत विचारतो. तर साधारणतः असं गुंतागुंतीचं एक प्रेझेंटेशन असतं. पण साध्या एका वाक्यात जर आपल्याला हे समेट करता आलं तर ते असं आहे की शरीराच्या सगळ्याच हालचाली मंदावणं. म्हणजे एक 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 खूप पटकन चालणारी, हलणारी, फिरणारी आणि ऍक्टिव्ह व्यक्ती ही हळूहळू अशी एक जड व्यक्तीमध्ये रूपांतरित होणं म्हणजे बहुतांशी वेळा हा पार्किन्सनचा आजार असू शकतो. बरं, नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, काही विशिष्ट वयोगटातील लोकांनाच हा पार्किन्सनचा आजार होतो का सर्वांनाच होऊ शकतो? काय आहे त्याबद्दल माहिती? झिजण्याचा आजार आहे म्हटल्यानंतर पूर्वीपासून हा आजार 50 नंतर आणि 55 साधारणतः वयाच्या नंतरच्या रुग्णांमध्ये जास्त आढळला जायचा. अनफॉर्च्युनेटली आता आजकालची ट्रेंड अशी आहे की आम्ही पार्किन्सनचा आजार हा 35व्या वर्षापासून सुद्धा पाहायला लागलोय. जगामध्ये सगळ्या गोष्टींचा शरीरावरचा परिणाम हा मोजता आलेला आहे. म्हणजे अल्कोहोल, दारू कोणी किती पितं आणि किती प्रमाणात लिव्हर खराब होतं, किंवा कोणी किती सिगारेट सोडतं आणि किती प्रमाणात फुफ्फुस खराब होतो, याची गणित करणं सोपं आहे. पण स्ट्रेस हा प्रकार एक असा आहे आणि स्ट्रेसेस हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मानसिक ताण आहे, वातावरणातले बदल, हा आता जे आजकाल आपण तापमान पाहतोय खूप विचित्र प्रमाणात बदल होत आहेत. हे बदल हा सुद्धा एक शारीरिक किंवा वातावरणात निर्माण होणारा ताण आहे. अशा अनेक ताणांचं कदाचित हे रूपांतरण आहे की रुग्णांची जी काही संख्या आमच्याकडे पूर्वी आम्ही पाहायचो पार्किन्सनच्या आजाराची, जी 55 नंतर 55-60 या काळानंतर जास्ती जाणवायची, ती आता 35 पासून सुद्धा आम्ही पार्किन्सनचे पेशंट्स पाहायला लागलो. बरं, नक्कीच. डॉक्टर, तुम्ही गेल्या महिन्यातच पुण्यामध्ये डीप ब्रेन स्टिम्युलेशनची शस्त्रक्रिया केला, तर नक्की हे डीप ब्रेन स्टिम्युलेशन म्हणजे काय आहे? डीप ब्रेन स्टिम्युलेशन म्हणजे मेंदूच्या खोल भागात किंवा मेंदूच्या बेसल भागात किंवा बेसल गँग्लिया नावाच्या भागामध्ये जो विद्युत प्रवाह तयार होत नाहीये, डोपामिन नावाचं रसायन तयार करणाऱ्या पेशींचा ऱ्हास झाला असं आपण बोललो, तिथे विद्युत प्रवाह चांगल्या प्रकारे तयार होत नाहीयेत आणि त्यामुळे शरीराचं नियंत्रण बिघडलंय, ज्यालाच आपण पार्किन्सन्स म्हणतो. अशा रुग्णांना त्या भागामध्ये पेसमेकर, जसं हृदयाचं काम चांगलं चालत नसेल तर हृदयामध्ये पेसमेकर्स घालतात, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तसे ब्रेनमध्ये पेसमेकर्स बसवण्याची ही शस्त्रक्रिया आहे. या पेसमेकर्स मध्ये आणि हृदयाच्या पेसमेकर्स मध्ये एकच फरक असतो, ब्रेनचे पेसमेकर्स हाय फ्रिक्वेन्सी पेसमेकर्स असतात. कारण हृदयाला साधारणतः मिनिटाला 70 वेळा बीट करण्याची ऑर्डर आपल्याला पेसमेकर्स म्हणून द्यायला लागते, पण ब्रेनला आपल्याला 200च्या वर फ्रिक्वेन्सी मेंदू ऍक्टिव्हेट करण्याची, करंट पास करण्याची ठेवायला लागते. म्हणजे याला हाय फ्रिक्वेन्सी डीप ब्रेन स्टिम्युलेशन असं म्हणतात. या प्रक्रियेमध्ये मेंदूच्या खोल भागांमध्ये ठरलेल्या काही नाजूक भाग आहेत, ज्या ठिकाणी हा सगळा कंट्रोल शरीराचा चालतो, तिथे इलेक्ट्रोड्स बसवले जातात. म्हणजे छोट्याशा वायर्स, साधारणतः 1.25 मिलीमीटर जाडीच्या या वायर्स असतात आणि त्या वायर्स त्या ठिकाणी बसवून त्या वायर्सचं कनेक्शन, इंटरनल कनेक्शन हे स्किनच्या थ्रू आपल्या छातीजवळ बसवलेल्या एका छोट्या मशीन पर्यंत आणलं जातं. त्या मशीनला आपण पेसमेकर म्हणतो आणि हे मशीन करंट्स मेंदूमध्ये धाडतं आणि त्या विद्युत प्रवाहांचा उपयोग हा मेंदूची कार्यक्षमता सुधारण्यामध्ये किंवा जी काही कार्यक्षमता आहे त्याला हातभार लावून चांगल्या प्रमाणामध्ये हालचाली निर्माण करण्यामध्ये केला जातो. याला दुसरं एक नाव आहे न्यूरो ऑगमेंटेशन. म्हणजे मेंदूला ऑगमेंट करणे म्हणजे सक्षम करणे किंवा त्याला सक्षम करणे म्हणण्यापेक्षा म्हणून त्याला आधार देणे. ही प्रक्रिया जी आहे या प्रक्रियेने आपण खूप चांगल्या प्रमाणामध्ये मेंदूची कार्यक्षमता पार्किन्सनच्या आजारामध्ये रुग्णाला आपण मिळवून देऊ शकतो. डॉक्टर, पार्किन्सन्स आजाराविषयी आपण आणखी चर्चा करणारच आहोत. ही चर्चा अशी सुरू ठेवूया. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. प्रेक्षक तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम. होण्यापूर्वी अधिक देशांनी अधिक शस्त्र पाठवण्याची विनंती केली. पूर्वेकडील
क्रामाटोर्स्क या शहरातील रेल्वे स्थानकावर झालेल्या हल्ल्यात किमान 52 लोक मारले गेले, तर असोसिएटेड प्रेसला दिलेल्या मुलाखतीत झेलेन्स्की यांनी सांगितले की रशियन सैन्याला ताबा मिळवण्यात अपयश आल्यानंतर नागरिकांच्या हत्येचे पुरावे समोर आले. राष्ट्राध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांच्या राजीनाम्याची मागणी करत शेकडो आंदोलनकर्ते शनिवारी पेरूची राजधानी लिमाच्या रस्त्यावर उतरले. सॅन मार्टिन स्क्वेअरमध्ये कॅस्टिलो समर्थकांच्या एका गटाने निषेध मोर्चा काढला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे कॅस्टिलोंना गेल्या आठवड्यात 2 महाभियोग चाचण्यांचा सामना करावा लागला होता. क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे रशियाचं क्रौर्य समोर आलं. रशियानं केलेला हा आणखी एक युद्ध गुन्हा असल्याचं झेलेन्स्कींनी म्हटलंय. हा जाणून बुजून केलेला हल्ला असल्याचं झेलेन्स्की आणि इतर नेत्यांनी म्हटलंय. तर हल्ल्यासाठी वापरलेलं क्षेपणास्त्र हे आमचं सर्वात सौम्य शस्त्र असल्याचं रशियानं स्पष्ट केलं. क्रामाटोर्स्क रेल्वे स्टेशनवरील हल्ल्यात रशियाचा सहभाग असल्याचा आरोप रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं नाकारला होता, तर युक्रेनियन सैन्यावरच हा हल्ल्याचा आरोप रशियन संरक्षण मंत्रालयानं केला आहे. दरम्यान टोस्का यू सामरिक क्षेपणास्त्राचे तुकडे क्रामाटोर्स्क रेल्वे स्थानकाच्या परिसरात सापडले असून ते फक्त युक्रेन सशस्त्र दलांनी वापरले आहेत, असं रशियन संरक्षण मंत्रालयाचे मुख्य प्रवक्ते इगोर कोनाशेंकोव्ह यांनी सांगितलं. बुकाया युक्रेनियन शहरातील अधिकारी अजूनही रशियन सैन्याने मारलेल्या नागरिकांचे मृतदेह गोळा करत आहेत. बुधवारी काही पत्रकारांना दोन वृद्ध महिला त्यांच्या घरात सापडल्या. शेजाऱ्यांनी सांगितलं की मृत्यूचं कारण गोळीबार किंवा स्पिनर फायर असू शकतं, कारण नागरिकांना मागे लागण्यात पुरण्यात आलंय. त्यांच्या शेजाऱ्यांनी रशियन सैनिकांनी त्यांना ठार मारताना पाहिलं. तर इरिना कोलिन्स्क आणि नतालिया यांच्या घराच्या मागील अंगणात 3 पुरुषांना पुरण्यात आलं होतं. त्यांनी सांगितलं की त्या सगळ्यांना रशियन सैनिकांनी ठार केलं. युक्रेनमधील युद्धाचा परिणाम जगभरातील ग्राहकांवर होणार आहे, कारण परिणामी अन्न, ऊर्जा आणि खतांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे पुढील जागतिक पीक धोक्यात येऊ शकतं, असं संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेचे महासंचालक ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टर मनीष सबनीस यांच्याकडून पार्किन्सन्स आजार आणि निदान या विषयावर चर्चा करतोय. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. डॉक्टर, डीबीएस उपचार म्हणजेच डीप ब्रेन स्टिम्युलेशन उपचार हा कसं केलं जातं? माझ्याकडे एक व्हिडिओ आहे रुग्णांना दाखवण्यासाठी किंवा कॉमन माणसांना सुद्धा त्याबद्दल माहिती मिळण्यासाठी. या व्हिडिओमध्ये ही उपचार पद्धती कशी केली जाते हे आम्ही विस्तृत दाखवायचा प्रयत्न केलाय. ही जी ट्रीटमेंट आहे या ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात पहिलं योग्य रुग्णाची निवड करणं हे असतं. म्हणजे आपल्याकडे एक शस्त्रक्रिया आहे आणि त्या शस्त्रक्रियेने खूप चांगल्या पद्धतीने रुग्णांना फायदा होतो असं जेव्हा कळतं तेव्हा खूप मोठी पेशंटची रांग तिथे लागते की आमचं पण ऑपरेशन करा. आणि साहजिक असं वाटतं की आपण प्रत्येकाचं ऑपरेशन करावं, परंतु या ट्रीटमेंटमध्ये सर्वात पहिलं कुणाला त्या ऑपरेशनचा फायदा होणार हे सिलेक्ट करणं आणि सिलेक्टेड पेशंटला मग शस्त्रक्रियेच्या दिशेने नेणं हा सगळ्यात महत्वाचा एक महत्वाची पायरी असते. एकदा रुग्णाची निवड झाल्यानंतर त्याला आम्ही डोक्याला त्याच्या फ्रेम असते, एक स्टिरियोटॅक्टिक त्रिमितीय भूमितीचा वापर करून काही मशीन्स बनवले गेले. हे मशीन्स खूप प्रिसाइज असतात, खूप नाजूक मेजरमेंट्स आपल्याला त्यावर घेता येतात. आपण 1 मिलीमीटरचे 10 तुकडे करून त्यातला 10वा तुकडा सुद्धा त्यामध्ये आपण टार्गेट म्हणून युज करू शकतो. तर या मशीनना स्टिरियोटॅक्टिक फ्रेम असं म्हणतात. ही फ्रेम रुग्णाला स्क्रूजच्या साहाय्याने कवटीच्या 4 भागांमध्ये इंजेक्शन देऊन तेवढी जागा बधीर करून जागेपणी फिक्स केली जाते. ही प्रक्रिया पेनलेस असते. पेनलेस म्हणण्यापेक्षा मी म्हणेन रिलेटिव्हली पेनलेस असते, कारण इंजेक्शन देताना जेवढं दुखतं तेवढंच दुखतं. त्यानंतर पूर्ण प्रक्रियेमध्ये रुग्ण हा जागा असतो. ती फ्रेम जेव्हा डोक्याला लावली जाते त्यानंतर आमच्याकडे काही विशिष्ट प्रकारचे MRI आणि सिटी स्कॅन सिक्वेन्सेस आम्ही डेव्हलप केले. कारण आपल्याला स्कॅन्स मध्ये म्हणजे मेंदूच्या चित्रांमध्ये छायाचित्रांमध्ये बघून ज्या भागामध्ये आपल्याला इलेक्ट्रोड्स किंवा वायर्स बसवायच्या आहेत तो भाग निवडावा लागतो. तर ती फ्रेम लावून पेशंटला आम्ही स्कॅन कन्सोल मध्ये नेऊन त्याचे काही चित्र काढतो, त्याचे स्कॅन्स काढले जातात. त्या स्कॅन्सचं प्रोसेसिंग ते खूप मोठा डिजिटल डेटा आम्हाला मिळतो, खूप इमेजेस, खूप चित्र त्याच्यामध्ये असतात. त्याचं प्रोसेसिंग आम्ही एक सुपर कॉम्प्युटर आहे माझ्या पाठीमागे तुम्हाला डाव्या बाजूला दिसतोय, त्यावर आम्ही त्या इमेजेस एकत्र करून त्यात ज्या भागामध्ये आपल्याला पोहोचायचंय
आणि ज्या भागापासून पोहोचायचंय त्या रस्त्यात कुठे काही सिरियस पेशंटला त्रास होणारे, रुग्णाला काहीतरी साईड इफेक्ट किंवा कॉम्प्लिकेशन्स होणारे काही रचना तर नाही आहेत ना. कुठे रक्तवाहिनीमध्ये आणि आपण त्याच्यातनं गेलो आणि ब्लिडिंग झालं, हे सगळं आपण यात खात्री करतो की आपण ज्या रस्त्याने जाणार आहोत तो रस्ता सेफ आहे. आणि मग हे मशीन जे आहे, हे मशीन आपल्याला काही आकडेवारी देतं. ती आकडेवारी गणिताची आकडेवारी असते. तर ती आकडेवारी जी आहे, ह्या फ्रेमचा, पेशंटच्या कवटीला जी बसवलेली फ्रेम आहे त्याचा दुसरा भाग असतो, त्याला आर्क सिस्टीम म्हणतात. ती ऑपरेशन थिएटरमध्ये आम्ही वापरतो. त्याच्यावर ते मेजरमेंट्स किंवा ह्या ज्या आकडेवारी आहे त्यावर आपल्याला त्या सेट करता येतात. आणि मग आपल्याला हे थोडक्यात एक रोबोटिक शास्त्रासारखं आहे. म्हणजे आपण मशीन्सचा वापर करतो, कॉम्प्युटर्सचा वापर करतो, गणिताचा वापर करतो आणि त्यातनं जे काही आपल्याला उत्तर मिळतात ती उत्तर आपण त्या पेशंटच्या ऑपरेशन्स मध्ये वापरतो. ऑपरेशन हे सुद्धा पेशंटला जागा ठेवून केलं जातं. साधारणतः 12 मिलीमीटरची होल आपण कवटीला ड्रिल करतो, त्यातही रुग्ण जागा असतो. हे पेनलेस असतं, पण पुन्हा सांगतोय दुखत नाही, दुखणं वेदना रहित अशी शस्त्रक्रिया असते. आणि गणितांप्रमाणे त्या छोट्याशा होल मधनं एक ठराविक रस्ता निवडला जाऊन त्या रस्त्याने आपल्याला वायर्स ब्रेनमध्ये फिक्स करता येतात. आता ह्या ब्रेनच्या मेंदूच्या खोल भागामध्ये जे आपण इलेक्ट्रोड्स किंवा वायर्स किंवा त्याला लीड असं सुद्धा म्हणतात, ते जे बसवतो त्याची टोकं जी आहे ती आपल्याला स्किन खालनं, त्वचे खालनं, मानेतनं छातीपर्यंत आणता येतात आणि त्या ठिकाणी आपल्याला पेसमेकर त्याला कनेक्ट करावा लागतो. ही सगळी जी प्रक्रिया आहे ही साधारणतः 1 तास एका बाजूसाठी, म्हणजे उजव्या बाजूच्या मेंदूमध्ये जेव्हा एक इलेक्ट्रोड बसवला जातो त्याला 1 ते सव्वा तास, डाव्या बाजूच्या मेंदूमध्ये दुसरा बसवला जातो त्याला 1 ते सव्वा तास, आणि गणित करण्याकरता आम्हाला बऱ्यापैकी वेळ लागतो. अशी एक साधारणतः 4 ते 4.5 तासामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते आणि पूर्ण या प्रोसिजरच्या दरम्यान रुग्णाला जागं ठेवलं जातं. साधारणतः ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या ऑपरेशनच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही त्यांना चालणं फिरणं या गोष्टी अलाव करतो. आणि मशीन जे काही आम्ही बसवलेलं असतं, पेसमेकर जो बसवलेला असतो, त्याचा इलेक्ट्रिक करंट, विद्युत प्रवाह जो आहे तो साधारणतः 5व्या ते 7व्या दिवशी हा चालू केला जातो. तोपर्यंत रुग्णाला मेंदूमध्ये जे काही आपण इलेक्ट्रोड्स बसवलेत त्याला ऍडजस्ट व्हायला थोडासा वेळ दिला जातो. तर ही जी पूर्ण प्रक्रिया आहे याला स्टिरियोटॅक्टिक प्लेसमेंट ऑफ डीप ब्रेन स्टिम्युलेटर असं म्हटलं जातं. म्हणजे आपण त्रिमितीय भूमितीचा वापर करून छोट्याशा जागेतनं आत जाऊन खूप खोल भागामध्ये योग्य ठिकाणी वायर्स किंवा इलेक्ट्रोड्स किंवा पेसमेकर्स हे यामध्ये बसवले जातात. बरं बरं, नक्कीच डॉक्टर. आपण अनेकदा अशा केसेस पाहिल्या असाल की कोणताही आजार असू द्या त्याच्यावर उपचार केल्यानंतर पुन्हा देखील तो आजार उद्भवण्याची शक्यता होते. तर मग डीप ब्रेन स्टिम्युलेशन हा उपचार केल्यानंतर देखील पार्किन्सनचा आजार बरा होतो का? तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारलाय. पार्किन्सनचा आजार हा बरा न होणारा आजार, म्हणजे मी हे विधान असं करीन आणि प्रेक्षकांमध्ये अशी खळबळ माजेल की अरे मग बरा होत नाही तर ट्रीटमेंटची काय गरज आहे. परंतु पार्किन्सनचा आजार हा झिजण्याचा आजार आहे आणि एकदा झीज शरीराची सुरू झाली आणि एस्पेशली मेंदूच्या ज्या पेशी आहेत, न्यूरॉन्स, त्या न्यूरॉन्स मध्ये रिजनरेशन हा प्रकार नाहीये. रिजनरेशनचा अर्थ एक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉनला जन्म देऊ शकतो. त्यामुळे झीज झाल्यानंतर ती होत राहणार, ही प्रक्रिया चालू राहणार, हे सत्य आहे आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मग डीप ब्रेन स्टिम्युलेशनमुळे नक्की काय फरक पडतो? तर जसं मेंदूची झीज होत जाते तसं रुग्णाला औषध उपचार, कारण आजही प्रथम ट्रीटमेंट कुठल्याही पार्किन्सनच्या आजाराच्या रुग्णासाठी ही औषध आहे. आणि डोपामिन हे त्याच्या ब्रेनमध्ये पोहोचवणारे औषध, सिनडोपा हे एक कॉमनली वापरलं जाणारं औषध आहे. डोपामिनच्या गोळ्या त्या रुग्णाच्या खूप वाढत जातात. आता डोपामिन जेव्हा आपण तोंडावाटे घेतो त्यावेळेस त्याचा एक 25% भाग हा मेंदूपर्यंत पोहोचतो, बाकीचा भाग हा शरीरामध्ये साठतो. त्यामुळे डोपामिनचे शरीरामध्ये जे साईड इफेक्ट आहेत, मेंदू करता तर त्याचे इफेक्ट खूप चांगले आहेत, पण शरीरामध्ये जे साईड इफेक्ट्स आहेत ते डोसच्या प्रमाणात वाढत जातात. बऱ्याचशा रुग्णांना गोळी घेतली की त्यांच्या पार्किन्सनच्या त्रासामध्ये फरक तर पडतो, पण गोळीचे साईड इफेक्ट सुद्धा जाणवायला लागतात. मग गोळीचा डोस वाढवला की साईड इफेक्ट्सच फक्त शिल्लक राहतात, इफेक्ट्स पुढे हळूहळू रुग्णाचा त्या इफेक्ट्स वरचा विश्वासच उडतो. त्यामुळे हळूहळू असं होतं की प्रोग्रेशन, आजाराचा वाढ ही प्रत्येक रुग्णाची अटळ आहे. पण गोळ्या घेणाऱ्या रुग्णाला गोळ्यांचा ऑप्शन हा लवकर एक्झॉस्ट होतो. म्हणजे गोळ्या हळूहळू एका लिमिट नंतर रुग्ण घेऊ शकत नाही, कारण खूप तीव्र प्रमाणात त्याचे साईड इफेक्ट्स असतात किंवा त्याचे इफेक्ट हे नाहीसे होतात. त्यामुळे अशा रुग्णांना डीप ब्रेन स्टिम्युलेशनमुळे त्यांचा प्रोग्रेशनचा जो टाइम आहे तो खूप मोठा एक्सटेंडेड प्रमाणात मिळतो. कसं? तर आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये, लिटरेचरमध्ये एक वाक्य आहे खूप छान, विथ डीप ब्रेन स्टिम्युलेशन वी आर प्रिस्क्रायबिंग इलेक्ट्रिकल करंट्स टू द ब्रेन. म्हणजे पेशंटला आम्ही इलेक्ट्रिकल करंट प्रिस्क्राईब करतोय औषधाच्या जागेवर.
औषधाला हे पूर्णपणे रिप्लेसमेंट नाहीये, परंतु करंट हा व्होल्टेज मध्ये आपण मोजतो. आणि मेंदूमध्ये जेव्हा पेसमेकर्स बसवले जातात, कमीत कमी व्होल्टवर आपण त्या रुग्णाला सुरुवातीला त्या आजारापासून सुटका किंवा आजारापासून त्याला त्रास कमी करून देण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू करतो. आणि आपण असं गृहीत धरूया की पुढच्या 5 वर्षांमध्ये मेंदूची झीज चालूच आहे आणि झीज चालू आहे, त्यामुळे त्याचा पार्किन्सनचा त्रास हळूहळू परत यायला लागलाय. आणि गोळ्या ऑब्व्हियसली आपण डीप ब्रेन स्टिम्युलेशन नंतर कमी लेवलला ठेवतो. त्याला 2 ऑप्शन शिल्लक राहतात. असा त्रास जर परत आला तर गोळ्या वाढवण्याचा ऑप्शन आणि इलेक्ट्रिकल करंट्स वाढवण्याचा ऑप्शन. म्हणजे आपण विद्युत प्रवाह 1 व्होल्टवर 1.5 व्होल्ट केला की त्याला पुढचे 2-3 वर्ष तर 1.5 व्होल्टवर गाडी त्याची चालते. म्हणजे थोडक्यात मेंदूची कार्यक्षमता ही आपण बाहेरनं 1 व्होल्ट पासून 3, 4, 5 व्होल्ट पर्यंत रुग्ण जोपर्यंत सहन करतोय तो करंट मेंदूमध्ये गेलेला तोपर्यंत त्यावर आपण वाढवू शकतो. जी फक्त गोळ्यांवर वाढणं हे शक्य नसतं, कारण एका लिमिट नंतर त्या गोळ्या खूप जास्त चांगल्या प्रमाणात मदत करत नाही, किंबहुना त्या त्रास किंवा साईड इफेक्ट्स जास्त प्रमाणात निर्माण करतात. त्यामुळे डीप ब्रेन स्टिम्युलेशनमुळे आजार बरा होत नाही. मी महत्वाचं वाक्य आता सांगेन, आजार बरा होत नाही, परंतु त्या आजाराबरोबर जगणं सुसह्य होतं आणि आजार वाढण्याची जी काही प्रक्रिया आहे ती नक्कीच खूप प्रोलॉंग होते. म्हणजे दुसऱ्या भाषेत ती मंदावते. म्हणजे माझा आजार 5 वर्षात खूप वाढणार असेल तर तो 15 वर्षामध्ये वाढेल. म्हणजे मला हे खूप मोठा एक टाइम पिरियड, चांगली क्वालिटी ऑफ लाईफ, एक आयुष्याचं चांगल्या पद्धतीनं जगणं मला जगता येतं. आणि म्हणून डीप ब्रेन स्टिम्युलेटर जरी आजार बरं करणारी ट्रीटमेंट नसली तरी रुग्णाच्या आयुष्यात खूप मोठा बदल निर्माण करणारी ट्रीटमेंट आहे असं माझं सांगणं आहे. हो, नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, कोणत्या रुग्णांना डीप ब्रेन स्टिम्युलेशनची उपचार पद्धती उपयोगी ठरू शकते? ज्या रुग्णांना पूर्वीच्या काळापासून असं म्हटलं जातंय की गोळ्यांची ऍक्शन संपली किंवा आपण बघूया, जोपर्यंत गोळ्यांवर बरं वाटतंय तोपर्यंत गोळ्या वाढवत राहूया. परंतु आज जगाचा जो काही नियम आहे, म्हणजे मी जागतिक लेवलला जे काही केलं जातंय ते सांगतोय की ज्या वेळेस तुम्हाला पार्किन्सन्स गोळ्या वाढायला सुरुवात होते त्याच वेळेस डीप ब्रेन स्टिम्युलेशनचा जर विचार केला गेला तर गोळ्यांची पण मात्रा आपण कमी प्रमाणात ठेवून त्या रुग्णामध्ये बराच चांगला इफेक्ट निर्माण करून देऊ शकतो. म्हणजे पूर्णपणे गोळ्यांची ऍक्शन संपल्यानंतर, म्हणजे ज्या वेळेस 10 गोळ्या दिवसाला घेऊन त्याला फरकच पडत नाही, अशा स्टेजला डीप ब्रेन स्टिम्युलेशनचा उपयोग होत नाही. कारण ज्या रुग्णांना गोळ्यांनी खूप चांगला फायदा होतो त्यांनाच डीप ब्रेन स्टिम्युलेशनने फायदा होतो. कारण डीप ब्रेन स्टिम्युलेशन किंवा करंट पास केल्यानंतर मेंदूची कार्यक्षमता सुधारण्यासाठी मेंदूमधले पेशी पण जिवंत असणं गरजेचं आहे. पेशींचा ऱ्हास होऊन गेला, न्यूरॉन्सचा ऱ्हास होऊन गेला तर तिथे तुम्ही इलेक्ट्रिकल करंट पास करून काहीही वेगळं निष्पन्न तिथे होत नाही. त्यामुळे जे पेशंट, पुन्हा मी थोडंसं मागे येईन आणि बोलेन, जे रुग्ण पार्किन्सनच्या आजाराने ग्रस्त आहेत, ज्यांना शारीरिक हालचालींशी संबंधित त्रास जास्ती आहे. बरेचसे पार्किन्सनच्या पेशंटना तोंड कोरडं पडणं, त्यांना चक्कर येणं, त्यांना थोडंसं विसरायला होणं, स्मरणशक्ती थोडीशी, अशी रुग्ण आहेत ज्यांना शारीरिक प्रॉब्लेम आहे, हात जड आहे, पाय जड आहे, थरकाप आहे, चालताना अंगामध्ये खूप जडत्व आहे, तोल जातो, अशा रुग्णांना डीप ब्रेन स्टिम्युलेशन ही खूप महत्वाची ट्रीटमेंट ठरू शकते. आणि ही ट्रीटमेंट करण्याआधी एका चांगल्या मुवमेंट डिसऑर्डर न्यूरोलॉजिस्टचं मत सुद्धा गरजेचं असतं. कारण सगळ्याच पार्किन्सनच्या पेशंटना डीप ब्रेन स्टिम्युलेशन हे ऍडवायझेबल नाही. ज्या रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिस्टच्या तपासणी थ्रू असं कळतं की यांना खूप चांगला स्कोर आहे, पार्किन्सनच्या या आजारामध्ये डीप ब्रेन स्टिम्युलेशनने सुधारण्याचा त्यांना चान्स खूप चांगला आहे, अशाच रुग्णांकरता DBSC ट्रीटमेंट आपण ऍडवाइज करतो. नक्कीच डॉक्टर, आज तुम्ही आमच्या शो मध्ये आलात आणि प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू. तर प्रेक्षक हो, आज आपल्यासोबत होते मनीष सबनीस डॉक्टरांनी आपल्याला पार्किन्सन्स आजार आणि त्यावरील निदान या विषयावर खूप चांगलं मार्गदर्शन केले. तर आज वेळ झाली टॉक टाइम मध्ये इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.